जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ नगरपालिकेची आगामी निवडणूक महायुतीतच लढावी अशी आमची इच्छा असून तरीही जर कुणाला स्वबळावर लढायची इच्छा असेल तर आमचीही तयारी असून ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडेही पैलवान तयार आहे, अशा शब्दात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे। अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री करंजुले यांचे नाव पुढे आले असून नुकत्याच झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अंबरनाथ पालिकेत 1,00,000% भाजपाचाच नगराध्यक्ष बसेल असा दावा भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केला होता। यावर बोलताना मी महायुतीचा कार्यकर्ता असून आगामी निवडणुका महायुतीतच व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे, परंतु कोणाला जर वेगळं लढायचं असेल तर आमचीही तयारी असून ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडेही पैलवान तयार आहे, असं आव्हान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलंय। अंबरनाथमध्ये माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आव्हान दिलंय। आकाश सहाणे, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। कोण बोलत असेल 1,00,000% नगराध्यक्ष बसणार, ह्याचा बसणार त्याचा बसणार। बघा, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे। आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो, विधानसभा महायुतीमध्ये लढलो। आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील, या महायुतीमध्येच लढला पाहिजे असं आमचं मत आहे। पण कोणाचं जर मत वेगळं असेल, कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल तर त्याची देखील तयारी आहे। कोणाला जर आजमायची असेल ताकद तर आमच्याकडे पण पैलवान आहे ना। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।